हे फार प्रेमळ सगळ्यात मेळ मिळावले 1992 पासून माझा संबंध आलाय. व्हेरी गुड सुपर डिग्री तो म्हणजे आज जवळजवळ किती 8 आणि 32 वर्षाचा संबंध आहे. फिर क्या सब उनका बारे में सब मालूम है. मी कोंडव्यात आल्यापासूनचा संबंध आहे. फिर क्या आणि अजून हे पुढे पण राहणार आहे. हाँ बस आणि त्यांचा स्वभाव सगळ्यांनी मिळून सगळ्या मिळून कोणतेही कार्य करताना सगळ्यांनी मिळून सगळ्यांच्या विचाराने घेतात. त्यामुळे कोणाला वाद घालायला नाही, कोण त्यांच्या विरुद्ध बोलू शकत नाही. हे एक त्यांचं वैशिष्ट्य आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि ते राष्ट्रीय कार्यकर्ते आहेत, त्यामुळं काय हे नाही, सगळे चांगले चांगले प्रोग्राम तयार करतात. आणि ते कोंडव्याचा उद्धार यांच्याकडनं पण झाला आहे. जरी हे व्हेरी गुड सभासद नसले काय नसले सगळ्यांकडनं करून घेतात. गुड गुड. बोला मॅडम, थोडं सांग बोला ना तुम्ही. आता पण होणार ना. आता आले ना बरी एक वर्ष सांगितलं द्या शुभेच्छा दिल्या ना. सगळ्यांची बाहेर गेले होते काल रात्री दुसरीकडे राहिले. तिथे यायचं 7 वाजता म्हणून मी रिक्षाने आले म्हणून त्यांच्या घरातलं. मी काल उंडीला होता 15 दिवस पासून. यांनी मला फोन केला होता. मुलांनी मीन्स मला जिगरी दोस्त माझी म्हणून मी आलो. धन्यवाद धन्यवाद. दोन मिनटं मी बोलतो. हो आज आपल्या सर्वांचे लाडके नेते म्हणून आहेत त्यांना अजय मोहम्मद दुरानी सर आपल्या सगळ्यात ज्येष्ठ आहेत. त्यांच्यापेक्षा काही असेल नव्हते, परंतु त्यांच्या वाढदिवसाबद्दल आपल्या सर्व शाखेतर्फे 18 गार्डनतर्फे पूर्व विभागात लाख लाख शुभेच्छा. सरांचा माझा परिचय इथं हास्य क्लबला आल्यावर झाला. मी 6 वर्ष काम करतो. कामटे उद्यामध्ये आमचा ग्रुप आहे, 62 लोक आहे, 62 लोक आहे भरपूर आहे. आणि आम्हाला जे सगळं प्रोत्साहन मिळालं याला आम्हाला जे प्रोत्साहन मिळालं जे आम्ही जे सुरू केलं तर पहिल्या दिवशी आम्हाला हास्य क्लबचं कोण भेटला असं तर आपण त्याची आपण नक्की काढावी. आपल्या इथं तुमचे पूर्वीचे भोयरचं त्यांनी आमचा ग्रुप सुरू केला. ते भेटल्या 2-3 दिवसात काटे सर काटे मॅडम आल्या. जो ग्रुप सुरू झाला त्याने 2.5 महिने शिकवला आम्हाला. आता तो अजून चालला आहे आणि आता आम्ही सगळं विस्तार करतो. सुरुवातीला एक 10-12 लोक होते, माझ्या 62 लोक आहे, असं आम्हाला आधी नाही. दुसरी गोष्ट, मी जरी इथं आलो आहे तरी तुमची शाखा जी आहे ती खूप जुनी आहे. मॅडम आहे तिथे चेअरमन सर चेअरमन याला तुम्ही पहिला सभाशी द्या आणि हे द्या. आता मध्ये बोलू नका, कोणी बोलू नका. ह्याच्यानंतर हे करा डिस्टर्ब होतं. तर ह्याच्यामध्ये खूप जुनी शाखा असल्यामुळं या आपल्या जे हास्य क्लबचं वर्ष मुख्य संस्था आहे किंवा जे कार्यक्रम लोक आहेत, मुख्यमंत्री पिल्लू सर आहेत, ठाके सर आहेत, पेपरला शिंदे सर आहेत, तर त्यांना या जुन्या शाखांबद्दल खूप प्रेम आहे, खूप अभिमान आहे त्यांना आणि त्यांचं लक्ष पण आहे. काही वेळेला काय होतं की आता जुनी शाखा झाल्यामुळे तिथे लोकांचे वय वाढतात, काही जण तिथे येऊ शकत नाही, काही जण जिवंतच राहिले नाही. हा सगळा हे नेचर आहे, नॅचरल प्रोसेस आहे. परंतु आहे ना आता ते काय करतात तिथे लक्ष देतात. त्यांचं सगळं जवळ 2.25 शाखा आहे. परंतु आपण नेहमी घरी पण बघतो आपलं मुख्य मनुष्य गेला की उरलेल्या कुटुंबावर आपली जबाबदारी आहे. त्याची आपण जे उरलेले लोक आहे याची जबाबदारी ही शाखा कायम ठेवा. यात आणखी लोक वाढवायचे, काय प्रयत्न करा. वर्षात 2 वाढले तरी चालतील, परंतु वाढायला पाहिजे. आणि नवीन लोक इथे येऊ द्या आणि शाखा चालली पाहिजे. मला मुलांनी सरांबद्दल एवढंच बोलायचं की खरं म्हणजे त्यांच्याकडं ओरिजिनल नेतृत्वाचे गुण आहेत. ते राजकारणात देखील खूप ॲक्टिव्ह आहेत. मी सगळं त्यांना जवळून बघतो आणि अशी ती जी शक्ती आहे ती त्यांना परमेश्वर देत असतो. स्वतः काय करत मी आलो तर मी काय करत नाही, वरून परमेश्वर करून घेत असतो. आणि जो मनुष्य सामाजिक काम प्रामाणिकपणे करतो त्याला देव शक्ती पण देतो, जबाबदारी पण देतो, ती पूर्ण करून घेतो. असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. हे व्यक्तिमत्व तुम्ही कायम ठेवा. तुमच्या नेतृत्वाखाली पुढं जा, ग्रुप खूप वाढवा आणि सगळेजण तुमच्या नक्की पाठीशी राहा. धन्यवाद. आपला कार्यक्रम सुरू करा. आप लोग